नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण 23/11/2025 रोजी टीईटीच्या झालेल्या पेपरमधील परिसर अभ्यास म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयावरील महत्त्वाचे PYQ पाहत आहोत. आज व्हिडिओमध्ये आपण PYQ सोबत त्याचं डिटेल ॲनालिसिस सुद्धा पाहणार आहोत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ टीईटी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ऑदर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या सर्व स्टडी ग्रुपवरती तसेच आपल्या सर्व फ्रेंड्स सोबत शेअर करायचा आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया आपला आजचा हा महत्त्वाचा सेशन. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? ठीक आहे, राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत असा प्रश्न आहे पहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 उपराष्ट्रपती. राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, राज्यपाल यांची नेमणूक करतात, बट ते उपराष्ट्रपतीची नेमणूक करत नाही. तर उपराष्ट्रपतीची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? तर राज्यसभा आणि लोकसभा यांच्या सदस्याद्वारे उपराष्ट्रपतीची नेमणूक केली जाते. ठीक आहे, आले लक्षात? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. या ठिकाणी पहा, खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य विधान विचारलेलं आहे पहा या ठिकाणी. तर सर्व विधाने तुम्हाला स्क्रीनवरती क्लिअरली दिसत आहेत. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. हे जे विधान आहे ते अयोग्य किंवा चुकीचे आहे. ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. तो जरी ग्रामसभेचा सचिव असला तरी तो जिल्हा परिषद म्हणजे झेडपीचा क्लास 3 चा कर्मचारी असतो, वर्ग 3 चा कर्मचारी असतो. म्हणजेच त्याची नेमणूक ही कोणाद्वारे केली जाते? तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांच्याद्वारे याची नेमणूक केली जाते. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो. सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 पर्वतीय वारे. सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्रीच्या वेळी डोंगरमाथे किंवा पर्वतीय भाग लवकर थंड होतात, पण दरीच्या भागातील हवा उबदार असते, त्यामुळे पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहू लागतात. त्यांना आपण पर्वतीय वारे म्हणतो. आणि दिवसा वाहणारे जे वारे असतात ते कोणते असतात? तर ते खारे वारे असतात. ठीक आहे, खारे वारे हे दिवसा वाहतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? ठीक आहे, सो पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 दमट. दमट हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. बाष्पीभवन ही हवामान आणि तापमानावर अवलंबून असणारी प्रक्रिया आहे. जेव्हा हवा दमट असते म्हणजेच हवेत आधीच पाण्याचे बाष्प सामावलेले असते, म्हणजे आर्द्रता जास्त असते, तेव्हा हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते आणि बाष्पीभवनाचा वेग काय होतो? तर मंदावतो. कोरड्या आणि उष्ण हवामानात हा जो वेग आहे तो सर्वाधिक असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले, तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? ठीक आहे, पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 सहल पद्धती. विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्ष एखाद्या भौगोलिक किंवा ऐतिहासिक ठिकाणी जाऊन निरीक्षण करतात तेव्हा त्याला सहल पद्धत म्हटले जाते. ही एक विद्यार्थी केंद्रित पद्धत असून त्यामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून कायमस्वरूपी ज्ञान मिळत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? हा एकदम बेसिक प्रश्न आहे पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर याचे पूर्वीचे नाव काय होते? तर औरंगाबाद. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग. अजिंठा लेणी ही वाघूर नदीच्या खोऱ्यात असून ती छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीच्या औरंगाबाद जिल्ह्यात येते. आणि विशेष बाब म्हणजे 1983 मध्ये जेव्हा युनेस्कोने भारतातील ज्या पहिल्या स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता त्यात या अजिंठा लेण्यांचा सुद्धा समावेश होता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी अदृश्य व्यापार कोण करतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 डॉक्टर. अर्थशास्त्रामध्ये व्यापाराचे 2 प्रकार असतात. जेव्हा वस्तूची देवाणघेवाण होते
म्हणजेच त्या वस्तू आपल्याला डोळ्यांनी दिसतात, त्याला काय म्हटलं जातं तर दृश्य व्यापार, व्हिजिबल ट्रेड म्हणतो आपण. जसे की शेतकरी, कुंभार, सराफ हे काय करतात तर दृश्य व्यापार करतात. समजा आपण शेतकऱ्याकडून माल खरेदी करतो, म्हणजे तो माल आपल्याला दिसतो डोळ्याने, ठीक आहे. कसला व्यापार करतोय आपण? दृश्य व्यापार. दृश्य व्यापार करतो. परंतु जेव्हा सेवा पुरवल्या जातात, म्हणजे सर्व्हिस पुरवल्या जातात, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? अदृश्य व्यापार म्हटलं जातं. अदृश्य व्यापार. आता डॉक्टर काय करतो तर सेवा पुरवतो. त्याचा व्यापार कसला आहे? ते डोळ्याने दिसतो का? नाही दिसत. तो कसला व्यापार आहे तर तो अदृश्य व्यापार आहे. ठीक आहे, आलं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश असतो. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 कमी. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. विषुववृत्ताकडून दक्षिण किंवा उत्तर ध्रुवाकडे जाताना सूर्यकिरणे हे तिरपी पडत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी तापमान सातत्याने कमी होत जातं. बाष्पीभवनासाठी उष्णतेची गरज असते, आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर ध्रुवीय प्रदेशात हवामान कसा असतो? अति थंड असतो. त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग कसा असेल तर अत्यंत कमी असेल. ठीक आहे, आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. थंड प्रदेशातील हिम हे डॅश असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 अपारदर्शक. बर्फ हा पारदर्शक असतो, पण जेव्हा आकाशातून हिम पडतो तेव्हा त्या हिमकणांच्या मध्ये हवा अडकलेली असते. प्रकाश किरण जेव्हा त्यावर पडतात तेव्हा त्या अडकलेल्या हवेमुळे प्रकाशाचे सर्व दिशांना विकिरण होते. त्यामुळे हिम हे पांढरे शुभ्र आणि अपारदर्शक दिसू लागतात. म्हणजेच त्यातून आरपार पाहता येत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 लुनी नदी. लुनी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. लुनी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? तर राजस्थान. लुनी नदीचा उगम हे राजस्थान राज्यात होते, तेथून ते गुजरातच्या कच्छमध्ये वाहत जाते. ठीक आहे, लुनी हे पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण महत्त्वपूर्ण PYQ अनालिसिस पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीने भरपूर PYQ तसेच संभाव्य सराव प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रेल्वे भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा अंगणवाडी भरती असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा PYQ अनालिसिस किंवा संभाव्य सराव असेल ते आपल्या चॅनलवरती आपण घेत आहोत. आणि यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.